पुणे महानगरपालिकेच्या हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाने गणेश मूर्ती विसर्जन घाटांवर केलेल्या व्यवस्थापनाची पाहणी मोहल्ला कमिटीचे सभासद अनिल भांडवलकर, सुधीर श्रीवास्तव यांच्यासह नवनाथ शेलार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, नानासाहेब गवळी आरोग्य निरीक्षक यांनी केली। मांजरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात व महादेवनगरी येथील अण्णासाहेब मगर विद्यालय या दोन ठिकाणांवरील गणेश मूर्ती विसर्जन घाट व गणेश मूर्ती संकलन केंद्रावर जाऊन पाहणी केली। यावेळी सूर्यकांत लांडगे मुकादम, नितीन गायकवाड मुकादम व इतर कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी अनिल भांडवलकर, मोहल्ला कमिटी सभासद, हडपसर क्षेत्रीय कार्यालय। आपण आता आहोत मांजरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये। आपल्या सोबत आहेत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे नवनाथ शेलार साहेब। त्यांच्याकडे जाणून घेऊयात की गणपती बाप्पाचे विसर्जन दिनांक 6 ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यानिमित्त काय तयारी केलेली आहे ते आपण पाहतोय। शेलार साहेब, काय सांगाल? नमस्कार, मी नवनाथ शेलार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये काम करतो। तर यामध्ये पुणे महानगरपालिकेने या मांजरी भागामध्ये एक आणि गोपाळपट्टी भागामध्ये असे दोन संकलन केंद्र तयार केलेले आहेत, जेणेकरून इथल्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कुणीही नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करू नये यासाठी आपण पर्यावरणपूरक पद्धतीने आपण गणपती संकलन करणार आहोत। या ठिकाणी या संकलित केलेल्या मूर्त्या ह्या वाघोली या ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीने आपण त्याचं विसर्जन करणार आहोत। तरी माझे या परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान राहील, आपण कुणीही नदीच्या बाजूला मूर्ती विसर्जनासाठी जाऊ नये, सर्व या ठिकाणी आपण मूर्त्या संकलित कराव्यात अशी मी यांना विनंती करतो। यामध्ये पालिकेने एक शाडूच्या मूर्त्यांसाठी एक हौद आणि पीओपीच्या मूर्त्यांसाठी एक हौद असे दोन विसर्जन हौद या ठिकाणी ठेवले। तसेच निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था केलेली आहे। जे महापालिकेने जे संपूर्ण व्यवस्था जी नागरिकांना पाहिजे ती संपूर्ण व्यवस्था पालिकेने केलेली आहे। तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या संकलन केंद्रावर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी ते मूर्त्या संकलित कराव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद।